राज्यामध्ये महायुतीचं सरकार सत्तेत येऊन वर्ष लोटलं तरी दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्याची निवड महायुती सरकारकडून करण्यात आली नाहीये। मुख्यमंत्री फडणवीसांनी तर विरोधी पक्षनेत्या निवडीचे अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांकडे आहेत असं स्पष्ट केलं। याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज विधिमंडळात नार्वेकरांची भेट घेतली। दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली आहे। याशिवाय त्यांनी विधान परिषदेतले सभापती राम शिंदेंची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिलंय। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेतेपद हे असणं म्हणजे पद आहे, पण त्या पदावरती माणसं नाहीयेत, तर ती नेमणूक लवकरात लवकर व्हावी अशी आमची आग्रहाची मागणी आहे। संख्याबळ हा जर का नियम असेल तर मग नियमानुसार उपमुख्यमंत्री पण पद नाहीये, त्याला संख्याचं नाहीच आहे, कारण काय काय ठिकाणी तर नुसतं असंच नेमले गेलेले आहेत। त्याच्यामुळे आणि एक नाही 2-2 उपमुख्यमंत्री अशी म्हणजे मग तुम्ही उद्या 40-40 उपमुख्यमंत्री कराल तर उपमुख्यमंत्री संज्ञा चुकीची आहे, ती कायद्यातच बसत नाहीये। जर विरोधी पक्षनेते पदाला संख्याबळाचं जर काही आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पदाला कशाचाच आधार नाहीये। 70 पैकी 3 सदस्य असताना जर भारतीय जनता पक्षाने ते विरोधी पक्षनेते पद स्वीकारलं होतं आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ते दिलं होतं, तर मग ते तिकडे जर का दिल्ली देशाची राजधानी आहे तर मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात का नाही होऊ शकत? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।